महत्वपूर्ण असे दोन सामने परिपूर्ण झालेले आहेत. क्रिकेटचा खेळ भारत या देशामध्ये एका वेगळ्या उंचीवरती आणि प्रगल्भ दिशेने प्रस्थान करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. प्रचंड लोकप्रिय अगदी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत या खेळाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. 1986 1986 मध्ये हळूवार पद्धतीने पालघरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली होती आणि गेल्या जवळजवळ 49 ते 40 ते 50 वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटने जी प्रगती केलेली आहे ती उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळते. अगदी यूट्यूबचं माध्यम आलं, खेळाडू लोकप्रिय होऊ लागले. आज पालघर देखील मागे नाही आहे. पालघरमधील बरेचसे खेळाडू ISPLच्या माध्यमातून सोड होत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. अगदी यंदाच्या हंगामामध्ये विकी काळेसारखा खेळाडू जो वाळा विभागातून बिलॉंग करतोय त्याची देखील निवड झाली श्रीनगर केवीर या संघाकडून. ही आणखीन आनंदाची गोष्ट आहे पालघर क्रिकेटसाठी. प्रशांत करत, प्रज्योत अंभिरे, समवेत करण मोरे, विनायक भोईर ही नावं पुन्हा एकदा ऍड झाले ISPLच्या माध्यमातून. केतन वामन म्हात्रेला आपण पाहिलं, काय बोली लागली कालच्या दिवसामध्ये त्या खेळाडूवर. वाकडांचा वाघ म्हणून त्याला का संबोधित केलं जातं, ISPLच्या ऑक्शन मध्ये दाखवून दिलं. 26 लाखापेक्षा जास्त बोली लागणं खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. विजय पावले त्या लिस्टमध्ये, फरदीन काझी त्या लिस्टमध्ये, महागडे खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत काय तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टॅलेंट असेल, चांगल्या पद्धतीने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तुम्ही जर पेश करणार तर तुम्हाला देखील चांगला रोजगार मिळू शकतोय. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे हायेस्ट लेवलचे प्लेयर आहेत, एकेका वर्षाला 25 ते 30 लाखाची अर्निंग करतायत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. आता आपण वळूया त्या मॅचच्या दिशेने जिथे गोलंदाज सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर साईचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला सजवला गेलाय. सिंगलसाठी वळालेले आहेत दोन्ही देखील फलंदाज. फलंदाजीसाठी प्राचारण केलेला संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. अमरदीप जलसार ब आणि सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवरती. 1 मे 1983 टेनिस क्रिकेटला पडलेलं सर्वात सोनेरी स्वप्न अर्थात कृष्णन लक्ष्मण सातपुते यांचा जन्मदिवस. कमी बोली लागल्या ISPL मध्ये, परंतु हरकत नाहीये. पैशांमध्ये प्रत्येक खेळाडूला तुम्ही तोलू शकत नाही. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी जे टेनिस बॉल क्रिकेटला दिलेला आहे ते अवर्णनीय आहे. ते व्हाईट बॉल आलाय, आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. 2 धावा आहेत फलकावर. पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन वाईड ऑफ द ऑफ स्टंप, खराब चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. चांगली पंचांची भूमिका अदा करत असताना महेंद्र भोईर. आज पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावर दिग्गजातल्या दिग्गज खेळाडूंशी ज्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे, पॅकर्स अवेलेबल करून देण्यामध्ये महेंद्र भोईर यांचा हातखंडा मात्र आपल्याला गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये अव्वल सध्या ती भूमिका साकारतायत. 3 धावा आहेत फलकावरती. सुंदर अशा वातावरणामध्ये नेत्रलोचक अशी स्पर्धा सुरू आहे अमरदीप जलसार च्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला. प्रश्न विचारला होता, आर यू रेडी? फलंदाज मात्र सांगतोय येस, आय एम ऑलवेज रेडी. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. 4 धावा. उपयुक्त स्वरूपाचा चौकार या ठिकाणी सजविलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदीप जलसार ब संघ प्रथम फलंदाजी करतोय. 7 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज वन्स अगेन साई षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा खराब चेंडू. महेंद्र भोईर दर्शवित आहे ती डिसिप्लिन खूपच मायने राखते. ऍक्युरेसी एका गोलंदाजासाठी खूपच महत्वपूर्ण गोष्ट. कंट्रोल, कॉन्सन्ट्रेशन थोडासा अभाव. साई तेथे यष्टी रक्षकाने चुकी केली आणि त्याचा फटका
खेळाडूला मिळालेलं आहे जीवनदान. नशिबाची साथ क्रिकेटमध्ये बऱ्याचदा मायने राखते. ते 7 या ठिकाणी फलंदाजाला मिळाले. 8 धावा आहेत फलकावर. साईचा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. जमिनीलगत हा चेंडू अगदी षटकाच्या सुरुवातीपासून या लेनची त्याला अपेक्षा होती ती सरते शेवटी त्याने परिपूर्ण केलेले आहे, एक्झिक्यूट केलेले आहे. 8 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ जो इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साईच्या माध्यमातून. लास्ट एव्हर वन डिलिव्हरी. वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षेच्या वरून एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार वैभवच्या बॅट मधून दर्जेदार फलंदाजीचं प्रत्यक्षकरण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 14 धावा फलकावर. यस डिझ एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. 14 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. चांगली सुरुवात प्रदान करून देत असताना वैभव हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार जो परिपूर्ण करण्यात आला. खूप सुंदर स्वरूपामध्ये फलंदाजीचं पृथक्करण. आक्रमकतेचा सितारा विध्वंसक फलंदाजीचं दर्जेदार पृथक्करण. स्वतःचं स्वामिनित्व सिद्ध करत असताना या पहिल्या षटकामध्ये वैभव ह्या फलंदाजाला आपण पाहिलेला आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता आपण पाहू शकताय शिवनेरी विराथन या संघाकडून मिस्टर धर्मेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. क्वालिटी क्रिकेटचा आस्वाद येणाऱ्या 5 दिवसांमध्ये पालघर क्रिकेटमधील अनेक रथी महारथी आणि त्यांचा पदस्पर्श जलसार क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटची ही धुमचक्री रणधुमाळी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. चला थोडंसं स्पीडअप करा खेळाला. 25 मिनिटे पहिली 5 षटकं हाताळण्याकरिता तुम्हाला दिली जातील. अदरवाईज पॅनलाइजला देखील सामोरं जावं लागू शकतं. खूप सुंदर पद्धतीने पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना बोट आकाशाकडे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप चांगला टर्न झाला. एक फिरकीपटू या नात्याने सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला धर्मेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सुरेख रीतीने भावेश प्रकाश पवारच्या आठवण यावी काही क्षणांसाठी. गुडलेन स्पॉट वरून चेंडू हलकासा टॉस होत असताना खूप सुंदर नागमोडी वळण घेतलं. फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. धर्मेश जी सुंदर गोलंदाजी मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संघासाठी अशा प्रकारे अनिल कुंबळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवरती बोटं फिरविली. 619 गडी गारद करण्याचा काही जबरदस्त रेकॉर्ड परिपूर्ण केला आणि त्यांचा वसा वारसा आणि आदर्श घेऊन पुढे मात्र रविचंद्रन अश्विन यांनी देखील जबरदस्त स्वरूपामध्ये 500 विकेटचा टप्पा पार करून दाखवला. ही भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आबिडघरच्या मैदानामध्ये आपण पाहिलं प्रीतम बारीने काय गोलंदाजी केली. अबीर 11 या संघाकडून खेळत असताना दर्जेदार गोलंदाजीच्या बळावरती बेस्ट बॉलर बनून तो समोर आला आणि अप्रतिम 1,11,000 भगवा करंडक मात्र त्याने गाजवला. त्याची देखील आठवण करून देतोय ते धर्मेश. सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. पुढील बॉल हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर जरा जास्त वाईड. खराब चेंडू पंचांच्या संख्ये त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एका फिरकीपटूसाठी टप्पा खूप मॅटर करतो. कशा रीतीने त्यांनी गोलंदाजीचा अँगल क्रिएट केलेला आहे. एक एक गोष्ट क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये गोलंदाज म्हणून क्रिकेटचं कुरुक्षेत्र गाजवत असताना बराचसा संयम आणि ॲक्युरसी तुम्हाला दाखवावी लागते. धर्मेश चांगलं षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावरती. आतापर्यंत 16 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना अमरदीप जलसार वैभव मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. एक चौकार एक षटकार त्याने खेचलाय. आत्मविश्वास त्याचा दुणावलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल धर्मेश. येथे मात्र फॅन्सी स्ट्रोक केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलने तिथे आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणास्तव 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. तिसऱ्या धावेसाठी कॉलिंग तर केलं होतं परंतु तत्पूर्वी योग्य फेकी केली जाते.
18 ऑन बोर्ड, 18 धावा झालेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येक तरुणाचा जीव की प्राण, श्वास, ऑक्सिजन, संजीवनी बुटी या टेनिस बॉल क्रिकेटमुळे आज आपण पाहिलेला आहे. अनेक खेळाडूंनी सोनेरी दिवस पाहिलेले आहेत. जमा होणारा मित्र परिवार, मिळणारा रोजगार असो, मिळणारं नाव असो, टेनिस बॉल क्रिकेटने प्रत्येकाला फक्त देण्याचंच कार्य केलंय. धर्मेशचा पुढील बॉल ऑन साइडला स्मॅश केलेला आहे. चेंडूची लाईन अँड लेंथ फलंदाजाला झाले सूट आणि केलंय 6 धावांची लूट. चेंडूने पकडला एरियल रूट. खूपच सुंदर फटकेबाजी वैभवच्या माध्यमातून. धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच काय सांगताय, चेंडू लगेचच जाऊ द्या ग्राउंड स्टॉप. मुख्य खेळपट्टीवरती 24 धावा. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. चेंडूवरची नजर मात्र करडी पाहायला मिळते. खूप सुंदर डोळ्यांचा वापर या ठिकाणी करत असताना आय कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे. खडे खडे मोठे फटके खेचतोय वैभव हा फलंदाज. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण वीरेंद्र सेहवागला पाहिलं होतं. एस पंच काय सांगतायत, दुसरा चेंडू उपलब्ध तिथे करून द्यावा. बहुतेक पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या कारणास्तव न्यू बॉल तेच मात्र त्या ठिकाणी महेंद्र भोईर दर्शवित आहेत. बघा वीरेंद्र सेहवागचं फुटवर्क चांगलं नव्हतं, परंतु आय कोऑर्डिनेशन इतकं जबरदस्त होतं की 8 मार्च 2004 आणि 8 मार्च 2008 ही जबरदस्त 2 त्रिशतकं त्याच्या माध्यमातून अनुभवाला मिळाली. पहिला त्रिशतकवीर भारतासाठी प्रेझेंट झाला. जरी फुटवर्क चांगलं नसतं तरी देखील चेंडूवरची करडी नजर आणि स्ट्रॉंग बॉटम हँड, हाय बॅकलिफ्ट सहित वैभव येथे प्रभावित करतोय. सुंदर फलंदाजी आपल्या संघाकरिता. 24 धावा. धर्मेशचा पुढील बॉल. पंच इंटरेस्टेड असतील का, जाऊ दिलं होतं चेंडूला. त्या ठिकाणी महेंद्र भोईर दर्शवित आहेत. हा लिगल बॉल अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर पॉवर प्ले या ठिकाणी फिनिश होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 12च्या सरासरीने 24 धावा या फलकावरती सजलेल्या आहे. 24 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदीप जलसार ब. अप्रतिम आयोजन नियोजनाने शृंगारलेली स्पर्धा. सचिनदादा पाटील यांची खूप सारी मेहनत या स्पर्धेकरिता. अगदी दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून सुरुवातीला ओळख प्राप्त केली आणि तदनंतर आज पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून खूपच सुंदर आणि दर्जेदार यशस्वी सुनियोजित आयोजक म्हणून सचिनदादा पाटील आणि त्यांना साथ मिळालेली आहे ती जलसार गावातील अनेक युवांची. आणि तदनंतर या स्पर्धेची मात्र आपल्याला एकंदरीत उभारणी पाहायला मिळते. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो. माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होत असतं. सचिनदादा पाटील यांच्या पाठीमागे जलसारचा उभा युवा वर्ग आहे आणि त्या कारणास्तव जलसार गावामध्ये तब्बल 51,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अमरदीप जलसार ट्रॉफी 2025 सह नेत्रलोचक स्वरूपातील आयोजन तथा नियोजन अगदीच निर्विकार स्वरूपामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये येतोय पुन्हा एकदा साई. आपल्या कोट्यामधील दुसरं षटक घेऊन चांगली सुरुवात झालेली आहे अमरदीप जलसार ब या संघाची. 12च्या सरासरीने 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑफस्टमला हलकसं स्टिअर झाला होता बॅटर. प्रॉमिसिंग कनेक्शन त्या ठिकाणी नव्हतं. सिंगल मिळेल, 1-1 धाव आणि त्या धावेसाठी धाव आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमधील लाईफ लाईन. सिंगल डबलचं महत्त्व देखील खूप मोठं आहे क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये. जर तुम्हाला एक परिपूर्ण फलंदाज बनायचं असेल तर ते कौशल्य तुमच्याकडे असावं लागतं. वैभव ऑन साईडला फटका सजवीत असताना क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं, थोडासा खुशाल चेंडूपणा दर्शवला येते क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने खूपच सुंदर पद्धतीने. रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव फलकाला हलकसं वृद्धिंगत करत असताना पाहायला मिळतात. अपसाईडला सजवलेला फटका वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. बघा क्षेत्ररक्षण खूपच खराब आणि त्याचा फटका मात्र या ठिकाणी जरूर बसतो. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल झालेला आहे. चौकार 31. 31 धावा आहेत स्कोर कार्डवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये
केवळ गोलंदाजी आणि फलंदाजी करून चालत नाही, क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागतं. खूपच महत्त्वपूर्ण असा हा घटक आहे. जर क्षेत्ररक्षण खराब असेल तर सामने गमवावे लागतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे ब्लाइंडर होता. स्ट्रोक खेळत असताना नजर बंदिस्त झाली होती. लेग बाईटचे संकेत दिले महेंद्र भोईर यांनी. धावफलक हळूवार पद्धतीने वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचलेला आहे. 3/2 32 धावा झालेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षणामुळे थोडासा निगेटिव्ह बॉडी लँग्वेज शिवनेरी विराथन या संघाचा. त्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचं अभिसरण करण्याकरिता विकेटची आवश्यकता आहे. प्रफुल्लच्या बॅटमधून सजवलेला फटका विनायक फारच वेगाने तेथे पुढे सरसावले होते. अतिघाई संकटात नेई असंच म्हणावं लागेल. चेंडूला गॅदर करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि त्याचाच परिपाक आपण पाहतोय. खूप छान रीतीने धावा मात्र या ठिकाणी गोळा केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण हा एक यक्ष प्रश्न राहिलेला आहे या सामन्यामध्ये शिवनेरी विराथन या संघाकरिता. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला फटका आहे. गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ श्रेयस संतोष अय्यर अजिंक्य मधुकर रहाणे कॉपीबुक स्टाईलचा फटका खूप छान रीतीने आपण पाहू शकला. 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज धाव संख्येला हळूवार पद्धतीने मात्र आता नेऊन ठेवलेला आहे. ते 35 या अंकावर 3 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर अधिकृत स्वरूपामध्ये कंप्लीट होतोय आणि जी 12ची सरासरी आहे त्याला कुठे ना कुठे अगदीच न्याय देत असताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा 35 लॉस ऑफ 1 विकेट. वैभवची एक मॅरेथॉन इनिंग सुरू आहे. आतापर्यंत वैभवचा विचार जर आपण केला तर 2 चौकारे आणि 2 षटकार त्याने खेचलेले आहेत त्या सत्रामध्ये. 26 या वैयक्तिक धाव संख्येवरती तो फलंदाजी करतोय. एक चांगला नॉक आपल्या संघासाठी प्रस्तुत करत असताना वैभव हा बॅटर अमरदीप जलसार ब या संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी. 2 सनसनीखेच षटकार. भारतीय क्रिकेटसाठी देखील अभिमानाची गोष्ट आपण पाहिली. आताच दक्षिण आफ्रिका आणि भारत ही शृंखला संपली. त्यामध्ये शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड ब्रेक केला रोज सुपरहिट शर्माने. 351 षटकारांचा रेकॉर्ड होता परंतु त्याला ब्रेक करत असताना क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक यशस्वी षटकार खेचणारा फलंदाज म्हणून रोहित शर्माची आता ओळख प्रस्थापित झालेली आहे. पहिला असा फलंदाज ज्याने 600 पेक्षा जास्त षटकारांची संख्या देखील क्रॉस केली. ही भारतीय क्रिकेटकरिता अभिमानाची गोष्ट आणि त्याची आठवण करून देत असताना मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. जलसारचा ब्रँड अर्थातच वैभव सध्या 26 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 80% धावा वैभवच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 35 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना अमरदीप जलसार ब या संघाच्या माध्यमातून 6 हिटर या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 182 देशांमध्ये थेट प्रसारण या स्पर्धेचं आपण पाहतोय. चॅड हर्ले, स्टीव्ह चेन, जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी शोध लावला युट्यूबचा आणि त्याचा फायदा आज मात्र खरपूस स्वरूपामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅलिफोर्नियामध्ये किस्सा घडला होता. इथे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण जे खूपच ढिसाळलेलं आपण पाहिलेलं आहे. शिवनेरी विराथन संघासाठी आगामी काळामध्ये हा सुधारणेचा विषय बनला पाहिजे. ज्या पद्धतीने या संपूर्ण सत्रामध्ये एक चौकार देखील आपण पाहिला. वायडिश लॉंग ऑफ परिकक्षेमधून चुकीच्या पद्धतीने खराब क्षेत्ररक्षणामुळे तो चौकार आता शॉर्ट थर्डमॅन मध्ये देखील तोच किस्सा घडतोय. परंतु न खचता न डगमगता आपल्या चुकांमध्ये सुधारणा करणं हे प्रत्येक क्रिकेटरचं मात्र कर्तव्य आहे. पुढील बॉल सरळ बॅटचा वापर आहे. व्ही शेप मधील फटका क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवित असताना वैभवची बॅट मात्र तळपली गेले. सॉलिड बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी. वैभव भोईर एक चिकाटी खेळ साकारलेले आहे. आता मात्र तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. व्ही शेप मधील फटका, सुपर बॅटिंग. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. चांगल्या टोटल कडे शिफ्ट होत असताना अमरदीप जलसार ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 41 41 धावा. फुलर लेंथ एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत बाईजच्या स्वरूपामध्ये. पंच महेंद्र भोईर यांचा इशारा.
आणखीन एक सिंगल समाविष्ट होते. 42 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. लॉफ्टेड स्ट्रोक, खडे खडे ऑन साइडला काय फटका खेळलाय. फेसबुकच्या कमेंट मध्येच म्हणायचं झालं तर कडक बेधडक षटकार फलंदाज प्रफुल्लच्या बॅट मधून धाव संख्येला पंख लावण्याचं कार्य केलेलं आहे. 48 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मजबूत सुस्थितीमध्ये अमरदीप जलसार ब. प्रफुल्ल वन्स अगेन स्ट्राइक वरती आहे. पुन्हा एकदा स्मॅश करण्याचा प्रयत्न तर केला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय जुळून येत नाहीये. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 12चा जणू काही पाढा वाचलेला आहे अमरदीप जलसार ब या संघाने. ऑन साइडला एक्झिक्यूट करत असताना आता मात्र आपण पाहू शकाल खरबूज एको देखकर खरबूजा रंग बदलता हुआ. दोन्ही फलंदाज रंगात आलेले आहेत. धाव फलक जर आपण पाहिलं तब्बल जाऊन विसावलेला आहे 52. खूप सुंदर फलंदाजी. एक तरफ से कुआ एक तरफ से खाई, दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. एक चेंडू अजून देखील उर्वरित आहे या षटकामधील. खेळाडूंच्या माहितीकरिता 52 धावा. प्रफुल्ल चांगली साथ देतोय वैभव या फलंदाजाला संघाकरिता. मात्र धावांचा ओघ आता वाढवला जातोय. करंट रन रेट मध्ये देखील वाढ होते. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्राच्या वरून एक मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार प्रफुल्लच्या माध्यमातून ओजस्वी तेजस्वी फलंदाजीचं प्रत्यक्षकरण. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 58 धावा आहेत फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना अमरदीप जलसार ब संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. ग्रेट बॅटिंग. षटकार चौकारांचा शंखनाद झालाय. अप्रतिम फलंदाजी, अत्यंत विध्वंसक. प्रफुल्लची बॅट देखील आता मात्र त्रापताना पाहायला मिळते. बघा चेंडूंचं जे विश्लेषण आहे तिथे थोडंसं जर संदिग्ध अवस्था असेल तर आम्ही पोहोचवतोय. पहिला वाईड होता, नंतर पहिल्या चेंडूवरती चौकार, पुन्हा एकदा वाईड आला. दुसऱ्या चेंडूवरती 22, तिसऱ्या चेंडू षटकार, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर चौकार, 6व्या चेंडूवर षटकार. असं विश्लेषण आहे. अगदी परिपूर्ण षटकाची विश्लेषकता आणि विघटनता आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. 58 धावा. आजच्या दिवसामधील धावसंख्येचा उच्चांक गाठणार का अमरदीप जलसार ब हे देखील बघण्यासारखं आहे. खूप चांगली बॅटिंग. एका बाजूने प्रफुल्ल आणि या दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत वैभव भोईर. दोन्ही फलंदाज ज्वलंत अग्निदिव्य पेलणारी फलंदाजी या ठिकाणी जरूर दर्शवित आहेत. प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं मागे ढकललेला आहे. ऑन मेरिट बॅटिंग पाहायला मिळते. 5व्या षटकाला होते सुरुवात. कौशलचा पहिला चेंडू पडल्यानंतर प्रचंड लेग ब्रेक. खूप चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त केला. गती कमी आहे परंतु सुरेख पद्धतीनं गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण एक फिरकीपटू या नात्याने कौशलच्या माध्यमातून पहिला चेंडू सदाबहार बघायला मिळाला. लिव्ह केलं होतं फलंदाजाने. आणखीन एक डॉट. 5व्या षटकाची सुरुवात चांगली बघायला मिळालंय. एक अनुभवी क्रिकेटपटू म्हणून कौशल यांची ओळख आहे. यशस्वी स्वरूपामध्ये 2 चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. तिसरा बॉल घेऊन कौशल. खूपच कमी गतीने चेंडू हाताळला होता. आणखीन एक सिंगल. पहिल्या 4 षटकांमध्ये धावांचा ओघ वाढल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये थोडाफार अंकुश निर्माण करत असताना कौशल 2 सेट बॅटर्सला शांत ठेवणं तितकंसं सोपं नसतं परंतु कौशल ते कार्य करतोय. फॉलोथ्रू मध्ये पायांचा वापर करून चेंडूला थांबवण्याचा सुंदर प्रयत्न केला कौशलने. बॅकअप देखील चांगला प्रोव्हाइड केला जातोय. आणखीन एक सिंगल येते. 4 चेंडूंमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. कौशल यांच्या माध्यमातून वाखाणण्याजोगी गोलंदाजी. अतिशय
उच्च हातोटीने सराईत गोलंदाजीचं पृथक्करण अमूर्त स्वरूपात आपण पाहतोय. चांगलं षटक राहिलंय. अगदीच गौरवपूर्ण आणि कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण 58 धावा पाहिल्या, परंतु या 5व्या षटकामधील 5 चेंडूंमध्ये 3च धावा दिलेल्या आहेत कौशल्य गोलंदाजाने. अचूक टप्प्याला प्राधान्य आहे. कमी गती परंतु विश्लेषणात्मक आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आणखीन एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टाळ्यांचा गजर आला पाहिजे कौशलकरिता. काय षटक हाताळलं. पहिल्या 4 षटकांमध्ये 58 धावा आल्यानंतर केवळ 3 धावांचं षटक हाताळलं. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण म्हणजे नेमकं काय हे दर्शवून दिलं. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती ही नेहमीच सर्वश्रेष्ठ गणली जाते आणि ती का गणली जाते हे मात्र दर्शवलं कौशलने. जबरदस्त पुनरागमन आपल्या संघाला करून दिलेलं आहे. म्हणतात ना की उत्तम खलाशी बनायचं असेल तर तुम्हाला अगदी खवळलेल्या समुद्रामध्ये जावं लागतं. शांत समुद्र कधीच उत्तम खलाशी निर्माण करू शकत नाही. ज्याला टक्के टोणपे सहन करता येतात, ज्याला वादळ वाऱ्यांशी झुंज घेता येते, तोच मात्र उत्तम खलाशी बनू शकतो. आणि ती भूमिका येथे एक चांगला गोलंदाज म्हणून कौशलने अदा केली आपल्या संघाकरिता. आता 61 धावा आहेत फलकावर. 61 प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर गोलंदाजी. शिवनेरी विराथन या संघाला हलकासा सुटकेचा निश्वास टाकणारं हे षटक होतं. आता शेवटच्या षटकाला होतोय प्रारंभ, जिथे गोलंदाज आपण पाहू शकताय 6व्या षटकामध्ये मिस्टर आशिष. वैभव भोईर यांच्या माइंडमध्ये आता मात्र विचार सुरू झाले असतील की या आधीच्या षटकाची कसर मला भरून काढावी लागेल. आशिषचा पहिला बॉल. बघा हे चेंडूचं कौतुक अशासाठी आहे. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल झाला होता वैभव भोईर. काय फुटवर्कला रीड केलं. फलंदाजाला बाद करण्याकरिता गोलंदाजाला आपल्या चेंडूच्या रिलीज पॉइंट वरती कंट्रोल ठेवावा लागतो. खूपच सुंदर हा चेंडू हाताळला अद्वितीय स्वरूपामध्ये. वैभव भोईर यांच्या खेळीस लागलेला आहे पूर्णविराम. चांगली सुरुवात केलेली आहे आशिषांनी. मागील 7 चेंडूंमध्ये शिवनेरी विराथन या संघाचा दबदबा या सामन्यावरती राहिलेला आहे. जी गोलंदाजी कौशल्यांनी केली त्यातून थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी. बघा एका खेळाडूचं चांगलं प्रदर्शन उर्वरित 10 खेळाडूंमध्ये ऊर्जा भरण्याचं कार्य करतं आणि तेच घडलेलं आहे या सत्रामध्ये. बॅटर मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करतायत मिस्टर प्रदीप. 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. चांगलं क्रिकेट. अमरदीप ट्रॉफी 2025 जलसार क्रिकेटच्या क्षितिज वलयावरून आज पहिला दिवस आपण अनुभवतोय. खोलीवर टप्प्याचा चेंडू आहे. लवली बॉलिंग. यष्ट्यांच्या मागून लाऊड अपील देखील केलं जात आहे आणि पंचांचा निर्णय जो सर्वस्वी अंतिम म्हणूनच ग्राह्य धरावा लागतो. मित्रांनो आणि खेळाडूंनो, पंचांचा नेहमीच आदर करायला शिका. तो क्रिकेटच्या या वसुंधरेवर एका चांगल्या खेळाडूची ती निशाणी आहे. तुमचा स्वभाव, तुमची वर्तवणूक तुम्हाला एक मोठा आणि सर्वश्रेष्ठ खेळाडू बनवत असतं. सचिन रमेश तेंडुलकर उगाचच मोठे झाले नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगल्या आकडेवारी समवेत चांगला स्वभाव हा प्रत्येक खेळाडूला मोठं बनवण्याचं कार्य करतो. चंदनाची ओळख त्याच्या सुगंधावरून, एका गुणवत्तापूर्ण खेळाडूची ओळख त्याच्या स्वभावावरून, वर्तवणुकीवरून होत असते. 3 दर्जेदार खेळाडू अमोल मुजुमदार, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे अगदी खांद्याला खांदा लावून खेळायचे, परंतु सर्वश्रेष्ठ होण्याचं नशीब अगदी सचिन तेंडुलकर यांच्या वाट्याला आलं. जर आपण पाहिलं क्षमता विनोद कांबळेकडे देखील अफलातून होती, परंतु स्वभाव जो खूपच मॅटर करतो. फलकावरती धावा आहेत 61 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल मुजुमदार यांनी जबरदस्त संयम ठेवला आणि सरते शेवटी यथावकाश 2025 मध्ये महिला विश्वकरंडकाचे विजेते प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख जगभर आहे. आशिषचा पुढील बॉल ऑन साइडला सजवलेला आहे. काउ फेज मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. सुंदर स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. तत्पूर्वी रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र रोचकतेने बघायला मिळाली. शीघ्र गतीने, अतिद्रुत गतीने या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 63 धावा झालेल्या आहेत. आशिष कृपया करून सीमारेषेच्या पलीकडे ज्या बाईक्स आहेत त्यांचं रिफ्लेक्शन येतंय मैदानामध्ये, प्लीज त्या थोड्या बाजूला करा. व्हाईट कलरची जी स्कूटी आहे यष्ट्यांच्या अगदीच मागे लॉंग स्टॉप रिझन मध्ये व्हाईट कलरची जी स्कूटी आहे ती बाजूला करा प्लीज. ऑन साइडला स्मॅश
स्मॅश केलेला आहे. चाबूक 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 कॉपी बुक. मोठा फटका षटकार आलाय. काय जबरदस्त फलंदाजी मुख्य खेळपट्टीवरती आर्यनच्या माध्यमातून. आणखीन एक स्कूटी बघा लॉंग स्टॉप रिझन मध्ये अगदी समोर आहे. स्टंपच्या अगदी समोरासमोर त्याचं देखील रिफ्लेक्शन येत आहे. ज्या एकंदरीत जे मिरर्स आहेत ते थोडेसे बाजूला करा प्लीज. जो शॉर्ट थर्ड मॅन आहे त्याच्या अगदी समोरची ग्लास बघा प्लीज प्रेक्षक वर्ग. जो शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अगदी समोरील बाईक जे आहे त्याचं रिफ्लेक्शन येत आहे. तो मिरर थोडासा स्क्वीज करा ऑन साइडला. आणखीन एक मोठा प्रहार. काय बॅटिंग सुरू आहे. मुख्य खेळपट्टीवरती धाव संख्येला जबरदस्त वृद्धिंगत करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज आर्यन. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. 75. धन्यवाद. जे कोणी खेळाडू त्या ठिकाणी सहकार्य करतायत आपले शब्द फुलाने आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. काय बॅटिंग करतोय मुख्य खेळपट्टीवरती आर्यनचा जलवा. ज्वलंत फलंदाजी. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. अमरदीप जलसार ब संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. अजून देखील चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर एक चेंडू उर्वरित आहे या 6व्या षटकाच्या माध्यमातून. वन्स अगेन ऑन साइडला बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ आर्यन. जलसार गावचा खऱ्या अर्थाने ब्रँडेड खेळाडू. जलसार क्रिकेटचा भविष्य काळ. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. आर्यन भोईर आगामी काळामध्ये रायझिंग स्टार. एक उगवता तारा सितारा ज्याने आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचत असताना आर्यन भोईरचा क्लास आपण अनुभवला. फलकावरती 81 धावा सजलेल्या आहेत विजयासाठी. 82 धावांचं टार्गेट. या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक जर आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये आपण 84 धावा पाहिल्या होत्या आणि त्यानंतर अमरदीप जलसार ब संघ ज्याने 81 धावा केलेल्या आहेत. 82 धावांचं भलं मोठं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. शिवनेरी विराथन या संघासमोर अत्यंत दर्जेदार फलंदाजी बघायला मिळाली. क्लासिकल बॅटिंग आर्यन भोईर. चला नेक्स्ट मॅच यानंतर होणारा जो सामना आहे अगदी हायलाइट देखील आपण पाहू शकतायत. आर्यन भोईर यांनी जो फिनिशिंग टच प्रदान केला. भूतकाळामध्ये महेंद्रसिंग धोनी अशाच रीतीने फिनिशिंग टच प्रोव्हाइड करायचे भारतीय संघाला. आताच्या काळामध्ये हार्दिक हिमांशू पांड्या. अगदी कालच्या T20 मध्ये आपण पाहिलं काय फिनिशिंग टच दिला पांड्याने. त्या 2 महान खेळाडूंची आठवण करून दिली आर्यन भोईरने. सध्या आपण हायलाइट मध्ये पाहतोय 6 सीटरच्या माध्यमातून शेवटच्या 3 चेंडूंमधील 3 षटकार. क्वालिटी वर्क. 6 हिटर. खूप चांगलं कार्य. 82 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून मेघराज किरईपाडा विपक्ष श्री कृष्ण चाफेवाडे. दोन्ही संघांचे स्टार कर्णधार आपण या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूयात हलकासा फेरबदल. आमचे समालोचक मित्र साथी समालोचक हार्दिक किणी यांचा आवाज ऐकूयात मायक्रोफोनवर. धन्यवाद. इथेच जेवायला काय भाई तिथे पहिला तिथे ठेवलाय. चलो मेघराज
आदरणीय राजेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करेल मेघराज किराईपाडा. एका बाजूला विकी आणि दुसऱ्या बाजूला सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेघराज किराईपाडा टीमचा कॅप्टन एका बाजूला विकी आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी टीमचा कॅप्टन आपण पाहतोय सुरेंद्र यांना. टॉस या ठिकाणी आपण करतोय. मॅच नंबर 4 आपल्याला पाहायला मिळेल. काटाचा कॉल या ठिकाणी केलाय, छापा आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचं आहे. सुरेंद्र, टॉस तुम्ही जिंकलायत. टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? ह्या ग्राउंडवर यावर्षी प्रथमच होतं. टॉस जिंकला, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आज टीम स्क्वॉडमध्ये असं कोणतं महत्त्वपूर्ण खेळाडू असेल ज्याच्यावरती अशा अपेक्षा असतील? तुला तर माहितीच आहे, आपली आहे ती आहे टीम. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे, तो म्हणजेच कृष्ण मंडल चाफेवाडी संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. बाईसशे धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 82चं टार्गेट आपण पाहतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती एक अपकमिंग यंगस्टर आणि एक वेगवान गोलंदाजांच्या यादीमधील एक अग्रगण्य नाव अर्थातच पराग. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न झाला होता, डीपमध्ये कव्हरला. फिल्डर सचिन त्या ठिकाणी पोहोचतायत. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. तुषार आणि एका बाजूला यश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या ओपनिंग पेअरवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला परागला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अपकमिंग यंगस्टर आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, पुल शॉट. डाऊन द बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय या मॅच मधील तुषारचा खेळ. फर्स्ट विकेट, ब्रेकडाऊन, गॉन. सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अमरदीप जलसार ब टीमचे आपण पाहू शकतायत. बॅटिंग करत असताना धावांचा एक डोंगर या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये उभारला गेला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना परागने आपलं कॉन्ट्रीब्युशन सध्या तरी डेडिकेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर कौशल मैदानामध्ये दाखल झालाय. 82 धावांचा एक मोठा चेस या ठिकाणी आपण पाहू शकतात. नवीन फलंदाज कौशल, दुसऱ्या बाजूला यश. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. एक चांगली क्वालिटी यशकडे ती दाखवून द्यावी लागणार आहे मैदानामध्ये. फुल टॉस बॉल लॅप स्वीप केलाय आणि सरळ बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आतापर्यंत बाउंड्री लाईन त्या ठिकाणी क्रॉस केलेली नाहीये. 2 धावा जरूर मिळतील या बॉलवरती आणि दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. 4 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. परागला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगली सुरुवात परागने करून दिली गेली. सातत्याने नवीन कोऱ्या चेंडूंने नाविन्य तो दाखवत असतो. नेक्स्ट मॅच सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. एका बाजूला संघ असेल कृष्ण मंडल चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल. सरळ पॅटचा वापर केलाय. गॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. सगळे एफर्ट्स त्या ठिकाणी सचिनने केले होते परंतु त्यांना बीट करत बॉल सरळ निघून गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा केला होता. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, एकदा पूर्ण केले आणि या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी चौकार मिळताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत कौशलच्या बॅटमध्ये आले. सध्या मास्टर माइंड बॅटिंग मैदानामध्ये करत असताना कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गॅपमध्ये चालला, मिड विकेटला फिल्डर पोहोचणं त्या ठिकाणी कठीण आहे आणि या बॉलवरती सुद्धा चौकार मिळेल. 3 इन अ रो, 3 चेंडूंवरती 3 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 16 रन्स स्कोर वरती लागल्या गेल्या. 3 चौकार या ठिकाणी कौशलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि तिन्ही चौकार मास्टर माइंड स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिल्यात. पहिला स्ट्रोक जो होता स्ट्रीट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर बरोबर आपण पाहू शकतायत शॉर्ट ऑन पोल त्या ठिकाणी केला होता, तिथे चौकार प्राप्त झाला आणि त्यानंतर हाफ फलीला त्या ठिकाणी फ्लिक शॉटमध्ये कन्वर्ट केलं होतं, तिथे चौकार मिळाला. आणि मागचं षटक जे होतं एंड ऑफ दी ओव्हर चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलसार गावामधील प्रत्येक खेळाडूचा आधारस्तंभ अर्थातच सचिनदादा. कौशलची बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये एन्जॉय केले प्रत्येकाने, कारण ज्या पद्धतीनं त्याच्या बॅटमधून धावा आल्यात सुरुवात गरजेची होती आणि ती सुरुवात आपण सातत्याने पाहिलंय. कौशलच्या बॅटमधून 3 चौकार अत्यंत महत्त्वपूर्ण ते चौकार आपल्याला पाहायला मिळालात. आता या ओव्हरमध्ये यशला संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं इथे करावं लागणार आहे. म्हणून तशी मार्कवरती सचिन दादांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. या ओव्हरमध्ये इथून एका बाजूला अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत एक यंग टॅलेंट यशला आपण पाहतोय. मॅचमध्ये मजा येणार आहे. 82चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. फुल टॉस पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि बॉलला सरळ लॉफ्ट केलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ओव्हर जसा खेळ थांबला होता पुन्हा एकदा सेकंड ओव्हर मध्ये तसा खेळ सुरू झालाय. पुन्हा एकदा फुल टॉस स्लॉक सुद्धा दाखवलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये चाललाय. इथून लॉंग चेस असणार आहे. प्रफुल्ल एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे. 2 धावांचा कॉल आहे आणि तिथे 2 धावा परिपूर्ण झाल्यात. दुहेरीवरतीच समाधान मानावं लागणार आहे. चांगली बॅटिंग यश आणि कौशलने आतापर्यंत केलंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तुषारची विकेट गेली आणि त्यानंतर जी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. 3 चौकार कौशलच्या बॅटमधून आपण पाहिलेत. इथे फुल टॉस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि डीप मिड विकेटला क्लीन अँड क्लिअर करत असताना यशच्या बॅटमधून अजून एक धमाका. मागचे 3 बॉल फुल टॉस स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि मागच्या 3 बॉलवरती तब्बल 14 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे परंतु कुठेतरी मेंटली ते स्ट्रॉंग नाही आहेत सध्या तरी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं परागला त्याच्या विरोधामध्ये भरपूर धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्येच या षटकाची सुरुवात सुद्धा अप्रतिम झाली. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहतोय यशच्या बॅटमधून. यशकडे ते टेक्निकल स्ट्रोक आहेत, चांगली टेक्निक तो सातत्याने यूज करत असतो. शॉट सिलेक्शन प्रॉपरली त्याच्याकडे, त्याचबरोबर टायमिंग सहित जे फटके आतापर्यंत सजवले गेलेत जबरदस्त. धावसंख्या फलकावरती 30 वरती आपण पाहू शकताय. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते येणारे चेंडू 27. इथून बॉलवर बॅटरी होतो. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाही आहे आणि या बॉलवरती सुद्धा मिळेल चौकार. मुख्य मंचाला अभिवादन करत असताना 4 धावा चौकार. थ्रू दी लॉंग ऑफ हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शॉर्ट मिड विकेट पासून भरपूर दूर होता. श्रीधरजी पाटील त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत आणि 2 धावा सुखरूपरित्या या ठिकाणी पूर्ण झाल्यात. परंतु बॅकअप चांगला नाहीये. बॅकअप मिळेपर्यंत तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळेल. पूर्णपणे या ओव्हरमध्ये खेळ साजेसचा नाहीये टीम अमरदीप जलसार बी टीमसाठी. कारण मागच्या 5 बॉलवरती ज्या प्रकारे धावा आल्यात, धावांचा पाऊस या ओव्हरमध्ये सुद्धा पडताना आपण पाहिलाय. 37 स्कोर काढती लागल्यात. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय फिटनेस आहे दोन्ही खेळाडूंची आणि काय कॉलिंग जबरदस्त आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर टीमची टोटल 39 वरती जाऊन पोहोचलंय. 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. इथून टीम मीटिंग करावी लागणार आहे. इथून रणनीत्या बनवाव्या लागणार आहेत. कट रचावे लागणार आहेत. कारण ज्या पद्धतीनं मागच्या 2 ओव्हरमध्ये खेळ सुरू आहे, बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे इथून डॉमिनेट करते. स्पेशली यश या ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. आणि दुसऱ्या बाजूला मागच्या ओव्हरमध्ये कौशलची बॅटिंग जबरदस्त राहिली होती. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला आहे परागवरती. पहिल्या स्पेलमध्ये पराग थोडासा महागात पडला होता बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागणार आहे. सेकंड स्पेलमध्ये परागला या ठिकाणी पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज आहे. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन आफ्टर 24 बॉल. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट यूट्यूबला प्रक्षेपित केली जाते. सध्या तरी गौरव पाटील हे नाव ब्रँड झालं क्वालिटी या नावामध्ये. कारण त्यांचा गोड स्वभाव आणि कामामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचे जे एफर्ट्स असतात जबरदस्त. तुषार कुर्ले यांना आपण पाहतोय, वन ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. परागला आपण पाहतोय मागच्या स्पेलमध्ये 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये तो परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे जी अपेक्षा टीमला आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, यॉर्कर, यू मिस. आय विल डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर. ड्रीम बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला परागसाठी. आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड मिस्टर यश गॉन. जबरदस्त बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ड्रीम डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. परफेक्ट यॉर्कर. सातत्याने ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय परागची जी आर्म ॲक्शन आपण पाहतोय लसित मलिंगाची काही क्षणांसाठी आठवण होते. आणि सातत्याने लसित मलिंगा यॉर्कर्ससाठी ओळखला जात होता. आणि परागकडे सुद्धा तो यॉर्कर्स तो स्टॉक बॉल आहे आणि तो स्टॉक बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आलाय. मैदानाच्या छतमध्ये दुसऱ्या बाजूला कौशल आहे. जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला इथून ब्रेक करण्याचा प्रयत्न परागने केला आहे. आणि पहिल्याच बॉलवरती त्याला यश मिळालं आहे. मागच्या ओव्हरमध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला होता, परंतु थर्ड ओव्हरमध्ये म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती तो विकेटचा कॉलम पूर्ण केला परागने. हा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर ठेवला होता. शॉर्ट दरम्यानला फिल्डर पोहोचतोय तत्पूर्वी एकदा मिळेल या बॉलवरती. इकडेवरतीच समाधानी व्हावं लागणार. आता कौशल स्ट्रायकिंगवरती आला. कदाचित येणाऱ्या 4 बॉलवरती ती एअर स्ट्राईक पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीनं पहिल्या स्पेलमध्ये आपण इंडिव्हिज्युअल रायव्हलरी पाहिली होती, परागच्या विरोधामध्ये 3 चौकार आले होते. त्या 3 चौकारांचा पलटवार या ओव्हरमध्ये परागला करायचा आहे येणाऱ्या 4 बॉलवरती. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न आणि या बॉलवरती सुद्धा क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत कौशल. मागच्या 3 चौकारांचं उत्तर या बॉलवरती दिले गेलंय. परागची गोलंदाजी या ठिकाणी जबरदस्त राहिले या ओव्हरमध्ये.
पराग विचारही करू शकत नाही जो परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय, कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये तब्बल 16 धावा आल्या. ज्या बॅटरने 3 चौकार त्याच्या विरोधामध्ये ठोकले होते त्याच बॅटचं विकेट या ओव्हरवरती मिळवलंय आणि जे दोन्ही विकेट या ओव्हरमध्ये आल्यात. ड्रीम बॉल यॉर्कर्स जो एक स्टॉक बॉल आहे गोलंदाज परागचा, तर नवीन फलंदाज अभिजित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला शैलेश, चांगली फिल्डिंग शैलेशच्या मदतीतून झालं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीनं रन रेट पूर्णपणे बॅटिंग करणे टीमच्या बाजूने होता, परंतु त्यानंतर तो रन रेट घसरताना आपण पाहिलं. धावांची जी सरासरी आहे ना ती पूर्णपणे घसरली या ओव्हरमध्ये. परागचा जो स्पीड आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉलचा वापर हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्क्वेअरला फिल्डर आहे परंतु त्याचे प्रयत्न अपयशी ठरतील आणि सरळ बॉल निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुद्धा स्क्वेअर लेगला संधी होती. लॉंग लेगला त्या ठिकाणी आपण पाहिलं ऋतिकला संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. षटकाराला फलंदाज धर्मेशच्या बॅटमधून शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये चांगली मेहनत परागने घेतली होती, परंतु 5वा बॉल थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि शॉर्ट बॉलवरती इथे षटकार येताना पाहायला मिळाला. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या तब्बल 35. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. इथे सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जबरदस्त आहे आणि सरळ बॉल डिपॉझिट केला स्टँडमध्ये. मिडविकेटला ठोकलाय. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार धर्मेशच्या बॅटमध्ये आल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 53. आता विजयासाठी 18 बॉल 29 धावांची आवश्यकता. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. प्रिव्हियस ओव्हरचा जर विचार आपण केला तर सुरुवात विकेटने झाली. यॉर्कर त्या ठिकाणी होता. त्यानंतर एक सिंगल येताना आपण पाहिली. पुन्हा एकदा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. तिथे विकेट मिळाला परागला, परंतु त्यानंतर धर्मेशच्या विरोधामध्ये जी स्ट्रॅटर्जी बनवली होती, जो ट्रॅप रचला होता, तिथे फेल होताना पाहायला मिळाले. गोलंदाज पराग 2 षटकार
तो शेवटचा बॉल परफेक्ट टप्प्यावरती पडलाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. सुरुवात 2 षटकारांनी झाली होती, परंतु त्यानंतर जो कमबॅक झालाय चर्चा इथे करावी लागणार आहे. प्रफुल्लची छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. चार ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकार्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 68 धावा फलकार्ते लागल्या गेल्यात. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे, कारण आर्यन सारखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेला. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, एक यंग टॅलेंट आपण पाहतोय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये, परंतु आता जी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये केलंय गोलंदाजी सुद्धा तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. पहिलाच बॉल लेग कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या लेग कटरवरती अभिजितला शांत ठेवलं. बरोबर गुडलिन स्पॉटवरून एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू फिरला होता, चांगला कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता आर्यनच्या माध्यमातून. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. पहिला बॉल आर्यनच्या नावावरती राहिलाय. दुसरा बॉल काय रिझल्ट असेल? हा सुद्धा बॉल परफेक्ट टप्प्यावरती पंचांकडे अपील मोठ्या प्रमाणामध्ये झालाय, परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट झाला नाहीये. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव परिपूर्ण झाले. आता विजयासाठी 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवरती आशा पल्लवित झाल्यात टीम अमरदीप जलसार ब संघासाठी, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिल्या आर्यनची या ओव्हरमध्ये पहिले दोन्ही बॉल फलंदाजांसाठी या ठिकाणी जबरदस्त राहिल्यात. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये सुद्धा हाच प्रयत्न आर्यनला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. आता समोर धर्मेश ज्या पॅटर्नने या मॅचमध्ये समीकरण सोपं केलंय. परागच्या विरोधामध्ये ठोकलेले 2 षटकार जबरदस्त राहिले होते, परंतु आता समोर आर्यन आहे. यॉर्कर चांगला होता. इथे गॅपमध्ये चालला स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवरती जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती इथे पाणी फिरले गेले. चौकार आलाय. आता विजयासाठी धावा हव्यात, त्या म्हणजेच 9 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन पुन्हा एकदा 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालं. चौथा बॉल या ओव्हर मधील आर्यन फुलटॉस व्यवस्थित बॅटवरती चढलेला नाहीये. डीप मध्ये फिल्डर प्रदीप आपण पाहतो एकदा पूर्ण केलंय. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. शिवनेरी संघाच्या बॅटरचं कौतुक करावं लागणार आहे. रनिंग बिटवीन द विकेटवरती जास्त त्यांनी फोकस केलाय, कारण ज्या पद्धतीनं मिसफिल्डिंग झालंय तेव्हा त्यांनी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. आणि त्याचमुळे या धावा चेस करत असताना त्यांना आत्तापर्यंत चांगला प्रवास त्यांचा राहिलाय. शॉर्ट बॉलचा वापर तिथे हुक शॉट पाहायला मिळतो, फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल तिथे, आणि इथे विकेट मिळालाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. आर्यनच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय जरूर, परंतु तो खचलेला नाहीये. विकेट गेलाय अभिजितची. नवीन बॅटर आशिष केडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्याच गोलंदाजच्या विरोधामध्ये आर्यनने 3 षटकार ठोकले होते. आता पुन्हा एकदा ती रिव्हेंज घेण्यासाठी या शेवटच्या बॉलवरती नवीन दाखवावं लागणार आहे. आर्यनचा इम्पॅक्ट पडला या मॅचमध्ये. बॅटिंग त्यांनी चांगली केली. आता गोलंदाजीमध्ये सुद्धा आपले प्रयत्न त्यांनी जारी ठेवलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेकडचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु पाहिजे तसा बॉल फिरलेला नाहीये. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. यासाठी आता 7 चेंडूं आणि 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सचिनदांचे प्रयत्न त्या ठिकाणी जरूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिट वॉज डेंजरस.
यस अंपायर फिंगर इज अप नाव आणि इथे परतावा लागणार आहे धर्मेशला. काय जबरदस्त डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. घारीसारखी तीक्ष्ण नजर यष्टांवरती आणि काय थ्रो जबरदस्त होता, अप्रतिम. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. आता या सिच्युएशनला कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा हा मोठा प्रश्न या ठिकाणी जरूर टीम कॅप्टनला या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन बॅटर विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. क्रिटिकल सिच्युएशनला सध्या तरी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 4 षटकांमध्ये पूर्णपणे फलंदाजांचा बोलबाला राहिला होता, परंतु त्यानंतर 12 बॉल 14ची गरज असताना आर्यनला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं आणि आर्यनचा इम्पॅक्ट जबरदस्त राहिला. त्याचा स्टँडर्ड त्याने दाखवला. त्यामध्ये एक विकेट त्यांना पाहायला मिळालं आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती डायरेक्ट हिट जबरदस्त होता सचिनचा. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे आणि या सिच्युएशनला इथून सर्वाधिक अनुभवी गोलंदाज अर्थातच सचिन दादांना बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेलाय. 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. इथे बदलाव झालाय. प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेलाय. आता प्रफुल्लला इथून आपले एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. आपलं 99% डेडिकेशन इथून संघाला द्यावं लागणार आहे. बॅटिंग प्रफुल्लने जबरदस्त केलंय, परंतु जी मेहनत पहिल्या इनिंगमध्ये घेतली आहे त्या मेहनतीला इथून कंटिन्यू ठेवण्यासाठी या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड कराव्या लागणार आहेत. इतिहास जर रचायचा असेल तिथे लढावं लागणार आहे. इतिहासांच्या पानांवरती धूळ जरी लागली ना तर इतिहास बदलत नसतो. तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. कोणता संघ विजय होईल या मॅचमध्ये सुवर्ण हस्ताक्षरामध्ये कोणता संघ नाव कोरेल. एका बाजूला प्रफुल्ल आहे. संपूर्ण सूत्र या सामन्याची प्रफुल्लच्या हातामध्ये या ठिकाणी दिली गेलेत. 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती विनायक आहे. मजा येणार या मॅचला. या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटल आपण पाहणार आहोत. फाईट दोन्ही टीम करतायत एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिलाच फुल टॉस संधी निर्माण झालाय आणि इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु चुकी केलाय सचिन सारख्या क्षेत्ररक्षकाने. ज्या क्षेत्ररक्षकाने मागच्या ओव्हरमध्ये डायरेक्ट हिट केला होता बरोबर लॉंग ऑन वरून आणि इथे सुद्धा लॉंग ऑन मध्ये कॅच निर्माण झाला होता, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पहिलाच बॉल फुलटॉस त्या ठिकाणी होता. प्रॉपरली कनेक्शन नव्हतं विनायकच्या बॅटमधून. आता 1 धाव आले. 5 बॉल आणि 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. हे समीकरण सध्या तरी दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरलंय. कोण कोणावरती हवी होणार, प्रफुल्ल की आशिष. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. चांगला बॉल ऑफ कटर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. काय गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय सचिनची. मागच्या बॉलवरती सुद्धा सचिनने इथे प्रयत्न जारी ठेवले होते. तिथे फिल्डिंगची साथ मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर खचलेला नाहीये. त्याचा आत्मविश्वास सध्या तरी अव्वल दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. काय जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवनेरी विराथन टीमचे समर्थक डगआउट मधून भरपूर काही मेसेज त्या ठिकाणी येत आहेत. त्यांचे समर्थक सांगतायत आमचा संघ जिंकू दे. दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसार ब टीमचा फॅन बेस फार मोठा आहे या मैदानावरती. ते सांगतात आमचा संघ जिंकू दे, तर आमचे प्रेक्षक राजे सांगतायत क्रिकेट जिंकू दे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. इथे सुद्धा चांगला बॉल. आधीचा ऑफ कटर होता तर हा लेग कटर होता. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टँडर्ड क्वालिटी. प्रफुल्लकडे भरपूर अनुभव आहे. अनेक उन्हाळे पावसाळे त्याने पाहिल्यात. क्रिकेटवरती चांगली मेहनत त्याने घेतलाय. स्वतःला ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळण्यासाठी रेडी केलंय ती मेहनत या ठिकाणी कामी येत असताना आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत आशिषच्या विरोधामध्ये टाकल्यात. येणारा चेंडू कोणाच्या नावावरती असणार आहे, कारण मागील 3 बॉल प्रफुल्लने जबरदस्त हाताळले गेलेत. त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. पहिला स्लोअर 1 लोअर फुलटॉस साठी होता ऑफ कट. दुसरा बॉल पाहायला मिळाला. तिसरा लेग कटर होता. चौथा फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर
आणि इथे विजयाच्या धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज आशिषच्या बॅटमधून मॅच फिनिश. इथे 82चा चेज यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केला गेलाय. 82 धावा या ठिकाणी 82 धावांचा पाठलाग पूर्ण केलाय शिवनेरी विराथन टीमने. शेवटच्या बॉलवरती मॅच विनिंग स्ट्रोक आपण पाहिला तो म्हणजेच आशिषच्या माध्यमातून प्रफुल्लने जबरदस्त प्रयत्न केले होते. आपल्या घरच्या मैदानावरती अमरदीप जलसार ब टीम ज्या पद्धतीने खेळलाय जबरदस्त वेल प्लेड. सामना जिंकलाय तो म्हणजेच शिवनेरी विराथन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक अमरदीप जलसार ब. आणि पुढच्या मॅचसाठी मी इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती दीपेश खंडी सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. नितेशजी कदम सर आपण मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. नितेशजी कदम सर.